राष्ट्रमाता जिजाऊंचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी. निकिता जाधव यांचे प्रतिपादन. मांगूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी. राष्ट्रमाता जिजाऊंच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श व्यक्तिमत्व घडलं. त्यामुळे आज प्रत्येकाच्या घराघरात असे युगपुरुष जन्माला यायचे असतील तर प्रत्येकाच्या घरात राष्ट्रमाता जिजाऊसारखे संस्कार घडले पाहिजेत. आज प्रत्येकांना या राष्ट्रमाता जिजाऊ प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन जिजामाता महिला औद्योगिक सहकारी संघाच्या संचालिका निकिता जाधव यांनी व्यक्त केले. त्या येथील जिजामाता महिला औद्योगिक सहकारी संघाच्या वतीनं आयोजित जिजामाता जयंती कार्यक्रमाप्रसंगी बोलत होत्या. प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन संघाच्या संचालिका ज्योती राजपूत व उपस्थित संचालकांच्या हस्ते करण्यात आलं, तर स्वरूप मानेसरकर यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आला. या प्रसंगी बोलताना निकिता जाधव पुढे म्हणाल्या, संघामार्फत वेगवेगळे नमकीन पदार्थ तयार केले जात असून महिलांच्या हाताला काम मिळावं व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून या संघाची स्थापना झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमास उद्योग समूहाचे प्रवर्तक प्रदीपराव जाधव, साईनाथ दूध संघाचे चेअरमन आप्पासो पाटील, अशोक बोथले, आनंदा कोंढिग्रे, संघाचे व्यवस्थापक प्रवीण पाटील, भैरवनाथ सोसायटीचे व्यवस्थापक तानाजी जळणे, जिजामाता संघाच्या व्हाईस चेअरमन भाग्यश्री माने, संचालिका रीमा बोथले, मंगल जाधव, वर्षा पाटील, कमल पाटील, लक्ष्मी कुंभार, अनिता कोंढिग्रे, नफिसा मुल्ला, कृष्णाबाई कांबळे, राजू शेख, नामदेव धनवडे, गणेश पट्टेकरी यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आपल्या जिजामाता महिला औद्योगिक संघामध्ये दरवर्षीप्रमाणे जिजामाता जयंती साजरी करत आहोत. त्यासाठी आपण इथं जिजामाता आऊंचे फोटोपूजनसाठी सगळेजण एकत्र आलो आहे. त्यासाठी सगळ्यांचे आभार. आपल्या गावातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हायसाठी म्हणून ही संस्थेची स्थापना झाली. राजमाता जिजाऊंचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून जेणेकरून महिलांचे कल्याण होईल, त्यांच्या हात सक्षमीकरण होईल, तेवढीच त्यांना आर्थिक मदत होईल, ह्या उद्देश समोर ठेवून ह्या संघाची स्थापना करण्यात आली. उत्तरोत्तर ह्या संघाची प्रगतीच होऊ दे ही एक इच्छा. ह्या दरवर्षीप्रमाणेच यावर्षी ही आपली संस्था नफ्यामध्येच आहे. असंच प्रगती होत जाऊ. आपल्या संस्थेमध्ये पर डे 1 लाख 1.25 लाखपर्यंत आपली विक्री सुरू आहे. असेच विक्री होत जाऊ. संघामध्ये नमकीन पदार्थ, स्वीट पदार्थ, मिल्क प्रोडक्ट हे आम्ही इथे तयार करतो. पापडी, शेव, चिवडा, सोनपापडी, श्रीखंड, बासुंदी, परत आम्रखंड हे असे वेगवेगळे पदार्थ तयार करतो आम्ही. यापुढेही संघाच्या मार्फत आम्ही सामाजिक उपक्रम चालू ठेवू.